Hello students, welcome to Science Coaching Classes, and today we are going to learn our part number 6 of Physics chapter number 2, Mechanical Properties of Fluids. Okay, so in previous part we learned the topics, that is shape of liquid drops on solid surface. Apart from that, we also see that what you mean by angle of contact. Okay, I think you are remember because 2 days we are not taking your lectures. That's why. Again, I am recall this whatever point we have learned in the previous video that is helpful to today's our concept. Okay. So मी तुम्हाला तर सांगतोय की आपण गेल्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं होतं. तर आपण पाहिलं होतं की शेप ऑफ लिक्विड ड्रॉप्स. ओके, तर एका सॉलिड सरफेस वरती कशा पद्धतीने त्याचा शेप ऑफ लिक्विड ड्रॉप असतो. मग त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीचा तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथे तयार करतो. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर कोणत्या कोणत्या फॅक्टर्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट साठी त्याच्यामध्ये अफेक्ट करतात. ओके, ते सगळे फॅक्टर्सचाही आपण अभ्यास केला होता. त्याचबरोबर आपण तिथे त्याचे डेरिव्हेशन्स देखील आपण पाहिले होते. त्यानंतर आपण हेही पाहिलं होतं की इफेक्ट ऑफ impurities. What do you mean by impurities and effect of impurities of angle of contact on angle of contact. Again, then we are also see the effect of temperature. Okay. Then again one thing is explained. एक अजून एक concept आपण previous video मध्ये पाहिला होता. That is the excess pressure of a free surface on that liquid. तो देखील कन्सेप्ट आपण पाहिला होता की ऍक्सेस प्रेशरचा काय परिणाम आपल्या त्या लिक्विड सरफेस वरती होतो ते देखील आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं. सो इन दिस पार्ट 6, ओके, आजच्या ह्या भाग 6 मध्ये आपण बऱ्याच गोष्टींचे कन्सेप्ट आपण क्लिअर करणार आहोत. यामध्ये आपण सगळ्यात पॉइंट आपण एक्सप्लेन करणार आहोत किंवा इथे डिस्कस करणार आहोत. दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. ओके, दॅट इज अ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. डिटेल्स एक्सप्लेनेशन आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर त्याच्यावरती अवलंबून असलेले एक डेरिव्हेशन आहे त्याचा देखील आपल्याला या पार्ट मध्ये आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपण कॅपिलरी म्हणजे नेमकं काय हा देखील एक कन्सेप्ट या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत. मग कॅपिलॅरिटी फंक्शन बघितलं, कॅपिलॅरिटीचा हा कन्सेप्ट बघितल्यानंतर व्हॉट यू मीन बाय कॅपिलॅरिटी हे देखील आपण पाहणार आहोत. मग कॅपिलॅरिटी बघितल्यानंतर कॅपिलरी ऍक्शन काय आहे त्याचाही आपल्याला इथं कन्सेप्टचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कॅपिलरी फॉल आणि कॅपिलरी राईज एवढे कन्सेप्ट आपल्याला या पार्ट मध्ये आपण लर्न करणार आहोत. सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड्स. सो द नेक्स्ट स्लाइड्स टू एक्सप्लेन द व्हॉट यू मीन बाय द फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. ओके, सो जे आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे तोच कन्सेप्ट मी इथे आणलेला आहे. सो जस्ट सी व्हॉट यू मीन बाय द एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल. बिफोर गोइंग टू दिस मला तुम्हाला एक काही कन्सेप्ट तुम्हाला सांगायचे की तर ड्रॉप्स आणि बबल्स यामध्ये दोघांमध्ये नेमका फरक काय आहे. दॅट इज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास फार महत्वपूर्ण म्हणजे अतिशय महत्वाचा आहे. आणि मला असा डाऊट आहे की हा जो आहे एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड ऍज वेल एज बबल्स याचं जे एक्सप्रेशन आहे हे मला अतिशय आयएमपी वाटतं. हे पेपरला तुम्हाला येऊ शकतं, याचं डेरिव्हेशन तुम्हाला येऊ शकतं. एक्सप्लेन द व्हॉट इज द फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स किंवा डिराइव्ह द एक्सप्रेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. सो बिफोर गोइंग टू दॅट व्हॉट यू मीन बाय ड्रॉप्स अँड व्हॉट यू मीन बाय बबल्स. आता ड्रॉप जर पाहायला गेला तर आपण एक बघितलं तर पाण्याचा थेंब आपण इथे म्हणू शकतो. तुम्ही सगळ्यांनीच पाण्याचे थेंब पाहिले असते. तर पाण्याच्या थेंबामध्ये काय तुम्ही पाहता तर त्याच्यामध्ये एक वॉटर कन्सिडर केलेलं असतं. सो मी बेटर एक्सप्लेनेशन करण्यासाठी तुम्हाला मी काय करतो की एका व्हाईट स्क्रीन वरती घेऊन जातो जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजेल. ओके, नाव सी की काय असतं की सपोज एक गोष्ट लक्षात घ्या की लाईक हा ड्रॉप आहे. असं ड्रॉप आणि हा ड्रॉप कशा असतात की स्पॅरिकल इन शेप असतात, स्पियर. लाईक आपला एक सपोज जर तुम्ही जर बॉल घेतला, एक बॉल घेतला तर त्या टाईप मध्ये असतात ते बॉल्स. ओके, बबल्स पण त्या स्पेरिकल फॉर्म मध्ये असतात. सो आता सपोज एक ड्रॉप आहे आणि या ड्रॉप मध्ये एक कन्सिडर करा की त्याच्यामध्ये संपूर्ण असे वॉटर मॉलिक्युल्स असतात. राईट, वॉटर असतं. इथे काय असतं तुमचं संपूर्ण वॉटर असतं, इथे वॉटर असतं. राईट, इथे
आउटसाइड काय असतं, याच्या ह्या स्पिअरच्या बाहेर, तर इथे एअर असतो, इथे काय असतो, एअर असतो. दिस इज अ ड्रॉप. ह्याला आपण कन्सिडर काय करणार आहे, मी याला ड्रॉप म्हणणार. बरोबर, हा पूर्ण काय आहे, ड्रॉप आहे. बट व्हॉट अबाउट द बबल? इन बबल देअर इज दोन्ही मीडियम काय असतात की इथे पण तुमचं काय असतो, एअर असतो, राईट. इथे काय असतो, इथे तुमचा एअर असतो आणि इथे बाहेर त्याच्या आउटसाइड द बाउंड्री किंवा आउटसाइड द सरफेसच्या इथे पण तुम्हाला काय मिळतो, एअर मिळतो. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द बबल्स अँड ड्रॉप. हा तुमचा ड्रॉप आहे, तर हा तुमचा काय बबल्स आहे. ड्रॉप मध्ये काय असतं की inside the surface there is a water, some kind of some molecules of water are present, and outside this surface the air molecules are present. And here in bubble, here inside the surface there also is air is present, and here also air is present. I hope so you can understand what is the concept. काय मी हे सांगतोय, कारण आपल्याला एक्सप्रेशन त्यानुसार आपल्याला चेक करायचंय, त्यानुसार आपल्याला डिराईव्ह करायचंय. आता एअर म्हटल्यावरती तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये पण आपण एक कन्सेप्ट बघितला होता, थिन सरफेस. बरोबर आहे, थिन सरफेस. आपण त्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, फिल्म बघितली होती, राईट. त्या फिल्म मध्ये आपण काय बघितलं होतं, तर त्या फिल्म मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल की ती फिल्म अशा पद्धतीने आपण ड्रॉ केली होती, राईट. एक अशी ड्रॉ केली होती आणि त्याच्यानंतर त्याला इथे इकडचा एंड तुमचा काय होता, क्लोज होता, लाईक दिस वे. अशी आपण एक फिल्म ड्रॉ केली होती, ओके. आणि त्या फिल्म मधून तुम्हाला मी काय सांगितलं होतं, एक आर्क होता, एक ओपन एंड, म्हणजे ओपन एंड होता, तो क्लोजर जर पण असा एक आर्क होता, राईट, आर्क होता. आता ते आणि मग ही आर्क आपण इथे इथपर्यंत काय केली होती, आपण डिस्ट्रीब्यूट म्हणजे मूव्ह केली होती, फोर्स लावला होता, प्रेशर लावला होता. मग इथे स्मॉल या लेंथ किंवा स्मॉल एरिया त्यांनी स्प्रेड अप केला होता. मग या केसमध्ये आपण एक गोष्ट शिकलो होतो की सरफेस कसा आहे, त्याच्या दोन्ही साईडला वरती पण सरफेस असतो आणि बॅक साईडला पण सरफेस असतो. म्हणजे याच्या आतमध्ये काय असणार, तुमचं एक थीन एकदम पातळ असा कशाचा लेअर असतं, एअरचा लेअर असणार, वॉटर मॉलिक्युल नसतं. ओके, आय होप सो यू कॅन अंडरस्टँड और यू कॅन रिकॉल दॅट कन्सेप्ट. ओके, प्रिव्हियस व्हिडिओ आय थिंक आय वी कॅन सी ऑन दॅट. ओके, सो आय कम ऑन द अगेन स्लाइड and explain that concept. What is the formation of drops and bubbles? So तुम्हाला त्याचे कन्सेप्ट समजला असेल की ड्रॉप्स काय आहे आणि बबल्स काय. ड्रॉप्स म्हटल्यावरती त्याच्या इनसाइड द स्पियर वॉटर मॉलिक्युल प्रेझेंट असतात. लाईक इथे कन्सिडर करा की हा जो डार्क सरफेस वाला आहे तो ड्रॉप आहे आणि हा जो डॉटेड लाईन वाला सर्कल आहे तो बबल आहे, असं कन्सिडर केलेलं आहे आपण. इज इट क्लिअर? सो I'll explain first and I'll read first and then I'll explain you what is that they are given to us and what kind of the expression they are considered to here. Okay. Now see, liquid drops and small bubbles are a spherical in shape. Spherical, right? मी मगाशी सांगितलं की ड्रॉप घ्या किंवा कुठला बबल घ्या. बरोबर आहे. बबल म्हटल्यावरती तुम्ही आज काय म्हणू शकता की बबल्स यू नो व्हेरी वेल की आपण जत्रेमध्ये, तुम्हाला लास्ट टाइम पण मी एक्झाम्पल दिलं होतं की जत्रेमधून आपण ते सोपच्या आपण आणतो आणि त्याच्यातून आपण फुंकर मारली की आपल्याला काय होतात की बबल्स निघतात, राईट. सो अशा पद्धतीने ते स्फॅरिकल इन शेप बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन डॉमिनेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. So these force always try to minimize the surface area of the liquid. A bubble or a drop does not collapse because the resultant of the external pressure and the force of surface tension smaller than the pressure inside a bubble or inside a liquid drop. I hope so you can understood this paragraph very well. So अशा पद्धतीने काय होतं की त्याच्यामध्ये काय असतं की दिस फोर्स म्हणजे काय असतं की ते ह्या बबल्सला किंवा ड्रॉपला अजून काय करतो, डॉमिनेट करत असतो. कोण डॉमिनेट करत असतो? निग्लेक्टेड करत असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा फोर्स काय करतो की ऑलवेज ट्राय टू मिनिमाइज द सरफेस एरिया ऑफ द लिक्विड. सरफेस एरिया काय आहे हे आपण पाहिलं होतं. मग लिक्विड मधला सरफेस एरिया काय करायला कमी करण्याचा प्रयत्न करत असतो, कमी करण्याचा प्रयत्न करत असतो. कोण? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर बबल म्हणालात किंवा ड्रॉप म्हणालात तर एकमेकांना काय करत नाहीत, कोलॅप्स करत नाहीत. कारण त्यांचा एक्सटर्नल जो प्रेशर असतो, एक्सटर्नल प्रेशर, रिझल्टंट एक्सटर्नल प्रेशर आणि force of the surface tension is smaller than pressure inside the bubble. म्हणजे याच्या आतमधले असलेले वॉटर ड्रॉप घ्या किंवा बबलच्या आतमध्ये घ्या, हे कुठल्या तरी काहीच एक प्रेशर आणि तो प्रेशर त्याच्या आतमध्ये असल्या कारणामुळे ते काय करतात की
ऑफ सरफेस टेन्शन हा स्मॉलर होतो आणि त्याच्यामुळे ते काय करतात की एकमेकांशी कोलॅप्स करत नाही. आय होप सो की तुम्हाला हा कन्सिडर म्हणजे हा पॉईंट तुमच्या लक्षात आला. इमॅजिनेशन करून तुम्ही हा लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू अंडरस्टँड. ओके, कारण ह्या सगळ्या गोष्टी आता एवढ्या स्मॉल असतात की आपल्याला डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. सो वी हॅव टू इमॅजिन. आणि एक विचार करा की आपल्या सायंटिस्ट लोकांनी आपण फक्त म्हणतो की अरे यार न्यूटनने आपल्याला एवढे लॉज दिले, बट त्याच्या पाठीमागे बरीचशी थिअरी आहे. एक तर न्यूटन नाहीये, 200-300 वर्षाचा इतिहास आहे त्याच्या पाठीमागे. सो दॅट्स वाय कन्सिडर अ स्फिरिकल ड्रॉप ॲज शोन इन फिगर 2.2. आता हे फिगर 2.2 म्हणल्यावर तर मी पुस्तकातलं घेतलंय. इथे 2.2 म्हणजे हीच फिगर आहे. आता कन्सिडर स्पेरिकल ड्रॉप, हा ड्रॉप आहे असं आपण कन्सिडर केलेला आहे. ओके, आणि पी आय. ओके, दिस इज अ पी आय, नॉट P1, इट इज अ पी आय. ओके, जर दिसत नसेल तर तुम्ही कन्सिडर करा की हा पी आय आहे. ओके, पी आय विथ द प्रेशर इनसाइड द ड्रॉप. त्या ड्रॉपच्या आतमध्ये वॉटर मॉलिक्युल आहे. एक्झॅक्टली म्हटल्यावरती तो पण काय करणार, प्रेशर एक्झर्ट करणार, राईट. मग तो प्रेशर काय आहे, पी आय, आणि तो कोणाच्या आतमध्ये, इनसाइड द ड्रॉप. ओके, and P naught is the pressure, P naught be the pressure outside it. आणि या ड्रॉपच्या बाहेर एक एअर पार्टिकल आहे, बरोबर आहे. म्हणून तो P naught प्रेशर कुठे आहे, आउटसाइड द ड्रॉप. As the drop is spherical in shape, the pressure Pi inside the drop is greater than P naught, the pressure outside. आता हा जो स्पेरिकल शेप असल्या कारणामुळे इथे प्रॅक्टिकली अंडरस्टूड करा की ऍटमॉस्फेरिक प्रेशर पण त्याच्यावरती ऍड होतंय, पण त्यापेक्षा त्याच्या आतमध्ये असलेले वॉटर मॉलिक्युल्सचं प्रेशर हे कसं आहे की जास्त आहे. इनसाइड द ड्रॉप इज ग्रेटर दॅन द पी नॉट, आउटसाइड द प्रेशर म्हणजे पी आय इज ग्रेटर दॅन पी नॉट. सो therefore the excess pressure inside the drop is काय होणार आहे की पी नॉट हा कसा आहे तर लेस आहे रादर दॅन द पी आय. मग पी आय म्हणल्यावर आपण ऑलवेज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन प्रमाणे आपण काय करतो की ऑलवेज ग्रेटर मायनस स्मॉलर. सो इथे पी आय मायनस पी झिरो हा तुमचा काय झाला, एक्सेस प्रेशर झाला. म्हणजे हा एक्सेस प्रेशर हा आपला काय होतो इनसाइड द ड्रॉप, हा एक्सेस प्रेशर आहे. येत्या लक्षामध्ये हा एक्सेस प्रेशर. So let the radius of the drop increase from r to r plus delta r. What do you mean by delta r? Delta r means it's a very negligible as compared to zero. डेल्टा जिथं येतो ना, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की लक्षात घ्या की जिथं ह्या टाईपचा डेल्टा येणार आहे कुठल्याही कन्सेप्ट मध्ये. आता फिजिक्स मध्ये तुम्हाला बऱ्याच प्रमाणामध्ये असा डेल्टा येणार आहे, राईट. सो डेल्टा जर आला तर तिथे इट्स अ व्हेरी स्मॉल अँड इट्स इक्विव्हॅलेंट टू निग्लिजिबल म्हटलं तरी इक्विव्हॅलेंट टू झिरो म्हटलं तरी तुम्ही कन्सिडर केलं तरी ते चालणार आहे. मग आता डेल्टा म्हटलं तर डायरेक्टली इक्वल टू काय म्हणू शकतं, झिरो म्हटलं तरी चालणार आहे. आणि नुसतं जर आपण डी म्हटलं असतं इथं तर दॅट इज अ व्हेरी स्मॉल. ओके, मग आता हा जो ड्रॉप आहे या ड्रॉपचा रेडियस हा आपला आर आहे, पण एक्सेस प्रेशर त्याच्यावरती पडल्यामुळे, कारण आउटसाइड द प्रेशर आणि इनसाइड द प्रेशर, जेव्हा एक्सेस प्रेशर तिथे काय होतोय की कन्सिडर होतोय, अप्लाय होतोय, आणि तो एक्सेस प्रेशरमुळे हा जो ड्रॉप आहे या ड्रॉपवरती एक एक्सेस प्रेशर, आणि एक्सेस प्रेशरचा कन्सेप्ट आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये पण बघितला होता, राईट. तर त्या एक्सेस प्रेशरमुळे त्याच्या ड्रॉपची साईज थोडीशी लिटिल बिट, इट्स व्हेरी निग्लिजिबल, ते इन्क्रीज होणार आहे. आणि ते इन्क्रीज झाल्यामुळे तुमच्या रेडियस पण वाढणार आहे. त्या ड्रॉपचा जो किती वाढला तो डेल्टा आर ने वाढला. मग आता रेडियस काय होणार आहे ऍक्च्युअल ड्रॉपचा, तर आर प्लस डेल्टा आर प्लस डेल्टा दॅट इज व्हेरी स्मॉल. सो दॅट द प्रेशर इनसाइड द ड्रॉप रिमेन ऑलमोस्ट कॉन्स्टंट. आणि त्याच्यामुळे जर थोडा जरी वाढला त्याच्यानंतर जो प्रेशर आहे तो रिमेन्स कसा असणार आहे, कॉन्स्टंट. आय होप सो की तुम्हाला कन्सेप्ट काय आहे तो क्लिअर होत असेल. ओके, सो आता पुढे काय, लेट द इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप. आता इनिशियल म्हटल्यावरती तो इन्क्रीज व्हायच्या आधी, म्हणजे एअरचा प्रेशर त्या ड्रॉपवर पडण्याच्या आधी नुसता हा ऍक्च्युअल ड्रॉप घ्या. तर हा इनिशियल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप दॅट इज मी त्याला A1 कन्सिडर करतो. तर स्पिअरचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण माहिती आहे काय, तर 4πr². इज इट राईट. सो A1 म्हणल्यावरती ह्या ड्रॉपचा तुमचा एरिया किती झाला, 4πr². अँड द फायनल सरफेस एरिया ऑफ द ड्रॉप, म्हणजे आता हा एक्सेस प्रेशर, ड्यू टू एक्सेस प्रेशर त्याची रेडियस थोडीशी इन्क्रीज झाली पी नॉटच्या बाउंड्री पर्यंत. मग त्याला मी कन्सिडर केलं A2 कन्सिडर केलं. मग A2 म्हटल्यावरती याचा आर काय असणार आहे पहा, R2 R प्लस डेल्टा आर. म्हणजे
हा पण एक स्पिरिकल फॉर्म मध्ये, म्हणून तो 4 पाय ॲज इट इज. बट इन्स्टेड ऑफ दॅट आर स्क्वेअर मी काय घेणार, आर प्लस डेल्टा आर मी इथं त्याचा स्क्वेअर करणार. राईट. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड व्हॉट इज दिस. ओके. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या, a प्लस बी टू दी होल स्क्वेअर आपलं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मग काय होणार आहे, ए टू ॲज इट इज, 4 पाय सुद्धा ॲज इट इज. येत्या लक्षामध्ये 4 पाय सुद्धा ॲज इट इज. मग आता a प्लस बी टू दी होल स्क्वेअर म्हणल्यावरती ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणल्यावरती काय येणार आहे, आर स्क्वेअर. 2 ॲज इट इज मल्टिप्लाय बाय आर इंटू डेल्टा आर प्लस डेल्टा आर स्क्वेअर. राईट. मग काय होणार आहे माझं इक्वेशन, a2 इज इक्वल टू 4 पाय ने मैंने मल्टीप्लाई केलं, सो 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 2 जा 8 पाय आर डेल्टा आर अँड प्लस 4 पाय आर स्क्वेअर. आय होप सो की तुम्हाला A2 हे कशा पद्धतीने आलं हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असणार आहे. इज इट राईट? सो दच आता काय होते बघा, की मी तुम्हाला मागे सांगितलं की ॲज डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल. ओके. हा डेल्टा आर काय इज व्हेरी स्मॉल. मग डेल्टा आर स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. मग त्याच्यामुळे मी डेल्टा आर स्क्वेअर काय करतो, निग्लेक्टेड करतो. सो इट कॅन बी 0. मग आता काय होणार आहे की डेल्टा आर जर मी डेल्टा आर स्क्वेअर जर निग्लेक्टेड केलं, इट कॅन बी 0 म्हटल्यावरती माझ्याकडे व्हॅल्यू काय राहणार आहे, फक्त 4 पाय आर स्क्वेअर. आणि हा 0 झाला, कॅन बी निग्लेक्टेड म्हटल्यावरती हा 0 झाला. मग राहिलं काय, फक्त 8 पाय आर डेल्टा आर. Thus increases in the surface area of the drop is. मग आता सरफेस एरिया इन्क्रीजेस झाल्यामुळे त्याचा एरिया इन्क्रीज झाल्यामुळे तो कसा स्मॉल एरिया इन्क्रीजेस झालाय. मग त्याच्यासाठी मी डीए म्हटलं. आता तो स्मॉल एरिया इन्क्रीज झाला म्हटल्यावरती तो काय होणार आहे, A2 एवढा इन्क्रीज झाला म्हटल्यावरती मला फक्त हा एरिया काढायचा. सो काय करणार मी, A2 मायनस A1. A2 काय माझा 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर डेल्टा आर मायनस A1 काय 4 पाय आर स्क्वेअर. मग प्लस 4 पाय आर स्क्वेअर आणि मायनस 4 पाय आर स्क्वेअर गेट्स कॅन्सल. मग मला काय मिळणार, फक्त 8 पाय आर डेल्टा आर. आय होप सो की आता इथे माझ्याकडे तुम्हाला मार्कर पेन किंवा असा काही प्रकार नाही की मी तुम्हाला ते सोल्युशन सॉल्व्ह करून दाखवेल. पण तुम्हाला हे समजलं असेल की इथे जर मी मायनस हा A1 जर ची व्हॅल्यू टाकली तर प्लस 4 पाय आर स्क्वेअर आणि मायनस 4 पाय आर स्क्वेअर गेट्स कॅन्सल. मग काय उरतंय, फक्त 8 पाय आर डेल्टा आर. आय होप सो you can understand very well. So it is my what increase in surface area of drop. हे मला इथे मिळालं, कोणाचं, सरफेस एरिया ड्रॉपचा. मग आता तो एरिया म्हटल्यावरती वर्क डन इज इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय डीए. म्हणजे इथे आता जर एरिया वाढला तर इथे काय होणार आहे, वर्क होणार आहे. राईट. मग हा इज स्टोअर अँड ऍक्सेस सरफेस एनर्जी. ऑलरेडी आपण अजून एक एक्सप्रेशन पाहिलं होतं प्रिव्हियस मध्ये, dw is equal to t into dA. I hope so तुम्हाला ते आठवत असेल. dw that is work done is equal to t into dA. Okay. मग आता t as it is and dA we know what is the value of dA, 8 pi r delta r. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक एक्सप्रेशन वरती दुसरं एक्सप्रेशन डिपेंडेंट असतं. त्यामुळे you have to always practice, every day you have to practice for the derivations. Otherwise physics paper is very tough. तसा जसा इंटरेस्टिंग आहे तसा तो टफ पण आहे जर अभ्यास नाही केला तर. आणि ह्या एक्सप्रेशन साठी तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह साठी तुम्हाला ऑलवेज एव्हरी डे यू हॅव टू डू दी प्रॅक्टिस. गिव्ह द हेडिंग, काय कशाचं तुम्ही एक्सप्रेशन करताय आणि त्या सगळ्या गोष्टी लिहून काढणं गरजेचं आहे. अगदी असंच पाहिजे असं काही नाही, तुम्ही तुमच्या भाषेत लिहिलं तरी चालणार आहे की PI इज युअर प्रेशर इनसाइड द ड्रॉप, P0 इज प्रेशर आउटसाइड द ड्रॉप, असं काही तुमच्या पद्धतीने, पण ते सायंटिफिकली आलं पाहिजे. आय होप सो की तुम्हाला आता हा DW कशा पद्धतीने आला हे तुम्हाला समजलं असेल. Now the work done is also equal to, see, the work done is also equal to the product of the force at which causes increase in the area of the bubble. आता काय म्हणतोय की हे जे वर्क झालंय हे इक्वल आहे, कोणाच्या इक्वल आहे, तर त्याला लागलेला फोर्स आणि तो काय करतोय तर एरिया ऑफ द बबल साठी, आणि त्याच्यामुळे तो डिस्प्लेस झालाय, डेल्टा आर इतका डिस्प्लेस झालाय, which is the increase in the radius of the bubble. त्यामुळे तो काय झाला, डिस्प्ले झाल्यामुळे त्याचं काय झालं, बबलचं म्हणजे त्या ड्रॉपचं काय झालं, रेडियस पण इन्क्रीज झाला. आणि मग तो काय म्हणतो की त्या रेडियस आणि त्या फोर्स इतकं काय होणार आहे की त्याचं वर्क हे इक्वल असणार आहे. म्हणून मला दुसरं एक्सप्रेशन काय मिळतं, dw is equal to f into delta r. So the excess force is given by, that is the excess pressure. आता excess pressure आहे ना, P0 minus P0, that is the excess pressure. But excess force
टू व्हॉट ऍक्सेस प्रेशर आणि त्याच्या सरफेस एरियामुळे. मग F इज इक्वल टू व्हॉट पी आय मायनस पी नॉट मल्टिप्लाय बाय सरफेस एरिया काय 4 पाय आर स्क्वेअर. मग आता जर तुम्ही जर पाहिलं की हा जो इक्वेशन आणि हा इक्वेशन जर मी इक्वेट केला dw आणि हा dw हा जर मी इक्वेट केला तर मला काय मिळणार आहे. तर त्यापूर्वी मी काय करतो की आता हे इक्वेटिंग केल्याच्या नंतर मी काय म्हणणार आहे की dw ला मला हा मिळाला टी 8 पाय आर डेल्टा आर. ओके इज इक्वल टू आता ह्या ऍक्सच्या बदल्यामध्ये मी हा काय लागला पी आय मायनस पी नॉट मल्टिप्लाय बाय 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर. इज इट क्लिअर. म्हणजे हा ऍप म्हणजेच dw आणि हा फोर्स मी इथं ऍड केला म्हटल्यावरती याचं dw आणि ह्या dw चे इक्वेटिंग केलं. मग मला काय मिळते नीट पहा आता की तर एक डेल्टा आर आणि हा डेल्टा आर काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. ह्याच्यातला एक आर घेऊन जाणार आहे ह्याच्यातला एका आर बरोबर. हा पाय आणि पाय ऑल्सो गेट्स कॅन्सल्ड आहे आणि त्याच्यानंतर मग हा 4 1 जा 4 4 2 जा 8 होणार. मग इथे उरणार 2t. बाकी सगळ्या कन्सेप्ट कॅन्सल झाल्या. पी आय नॉट पी आय मायनस पी नॉट ऍज इट इज आणि हा एकाचा एक आर मल्टिपल होता तो इकडे आल्यावरती काय आला डिव्हिजिबल. आय होप सो की कशा पद्धतीने आपण एक्सप्रेशन तयार केलं हे तुम्हाला समजलं असेल. आय होप सो. आणि जर नसेल तर तुम्ही काय करा की इक्वेशन तुमच्या नोटबुक मध्ये लिहून तुम्ही सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. तुम्हाला 2t अपॉन आर हे एक्सप्रेशन मिळणार आहे. सो दिस इक्वेशन गिव्स द ऍक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप. आणि म्हणून या इक्वेशन मुळे आपल्याला काय मिळतं तर ऍक्सेस प्रेशर त्या ड्रॉप मध्ये किती आहे हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे एक्सप्रेशन आपण इथे फाइंड आउट केलेलं आहे. आणि याच एक्सप्रेशनला आपण लॅप्लेस लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन्स देखील म्हणू शकतो. सो तुम्हाला पेपरला प्रश्न आला तर असा येऊ शकतो डिराइव्ह द लॅप्लेस लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन्स. त्यावेळेस तुम्हाला समजलं पाहिजे की त्यांनी आपल्याला काय विचारले तर फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स या दोघांचं आपल्याला काय विचारलेलं आहे डेरिव्हेशन विचारलेलं आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. आय होप सो की तुम्हाला एक्सप्रेशन समजलं असेल. आता हे झालं ड्रॉपच्या बाबतीमध्ये. हे आपण काय केलं ड्रॉपच्या बाबतीमध्ये हे इक्वेशन डिराइव्ह केलं. आता व्हॉट अबाउट इन बबल्स. मग बबल्सच्या बाबतीमध्ये काय होणार आहे. सो त्यासाठी आपण मूव्ह करूया नेक्स्ट स्लाइड वर. सो इन दिस सी नेक्स्ट स्लाइड व्हॉट दे हॅपन एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ ड्रॉप्स अँड बबल्स. त्याच याच्यामध्ये की इन केस ऑफ अ सोप बबल देयर आर 2 फ्री सरफेस. मी मगाशी सांगितलं होतं की आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये आपण एक काय म्हणजे रेक्टँग्युलर फिल्म बघितली होती. ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून दाखवलं होतं की त्याच्या एक साइडला पण काय असतं हे तुमच्या दोन्ही म्हणजे त्या फिल्मच्या दोन्ही साइडचे सरफेस आपण कन्सिडर करतो. तसं बबल हा एक काय तुमचा एक स्पेरिकल एक काय आहे की बबल आहे बरोबर आहे. आणि त्याच्या इनसाइड काय आहे तर एअर मॉलिक्युल्स आणि आउटसाइड पण काय एअर मॉलिक्युल बरोबर आहे. आणि आउटसाइड एअर मॉलिक्युल इनसाइड एअर मॉलिक्युल म्हटल्यावरती त्याचे सरफेस वेगवेगळे झाले आणि वेगवेगळे असल्या कारणामुळे त्याला काय होणार आहे 2 सरफेस मिळणार आहे. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड. जर नसेल समजत तर मी पुन्हा तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन येतो व्हाईट स्क्रीनवरती and I'll explain you what is that. Okay, see here what I am saying की मला काय सांगायचंय की नीट लक्षात घ्या. आता सपोज हा आपण लास्ट टाइम आपण पाहिलं होतं की इथे हा आपला ड्रॉप आहे आणि इथे तुमचा काय असतो वॉटर असतो राईट. इथे काय असतो तुमचा वॉटर आहे. ओके इथे आपण वॉटर बघितलं आणि बाहेर काय असतं तुमचं तर तुमचं एअर असतं राईट. बाहेर काय तुमचं एअर असतं. मग आता हा जो एअर आणि हा वॉटर बरोबर हा ते तुम्हाला एकच सरफेस मिळतो. हा तुमचा काय मिळतो एकच सरफेस मिळतो. इथे लक्षामध्ये कारण काय होतंय की वॉटरचा एक सरफेस आणि एअरचा सरफेस त्याच्यामुळे आता जसं की आपण सरफेस एरिया आपण पाहतोय की ग्लास वॉटर त्याच्यामध्ये तुमचं दोघांच्या मध्ये 2 मीडियम असल्या कारणामुळे सरफेस मात्र काय एकच झाला एकच सरफेस झाला. बट इन केस ऑफ दिस व्हॉट इन केस ऑफ बबल. ओके इन केस ऑफ बबल इकडे पण तुमचा काय आहे एअर आहे. इथे पण तुमचं काय आहे एअर मॉलिक्युल आहे सॉरी. इथे पण तुमचं काय आहे एअर आहे. ओके इथे तुमचा काय आहे एअर आहे आणि दुसरा एक अजून काय आहे इथे पण एअर सरफेस आहे किंवा एअर सरफेस आहे. मग आता याचा एक सरफेस बरोबर हा एक आउटसाइड द बबल आणि याचा एक सरफेस. मग असे किती सरफेस तुमचे तयार झाले 2 सरफेस तयार झाले याचा सरफेस आणि याचा सरफेस. आणि त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणणार आहे
आहे की इथे दोन सरफेस आहे असं आपण कन्सिडर करतो. इथे मात्र आपण एकच सरफेस कन्सिडर करतो, वॉटर आणि एअर. म्हणजे वॉटर आणि एअर म्हटल्यावरती त्याच्या इथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर या वॉटरवरती असतो, वॉटरचा पण एक एक्झॉस्टेड प्रेशर असतो. पण इथे आपण कन्सिडर करताना मात्र सरफेस एकच करतो, कारण वॉटर आणि एअर. पण इथे दोन्ही मीडियम सारखे असल्या कारणामुळे दोन सरफेस येणार. कारण तुम्ही बघा की बबल्स म्हटल्यामध्ये आतमध्ये पण वॉटर मॉलिक्युल आहे, बाहेर पण वॉटर मॉलिक्युल. फ्लेमचं पण एक एक्झाम्पल घ्या की आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं होतं की खाली एक फ्रेम आणि वरती एक फ्रेम, आणि त्याच्यामुळे इथे सरफेस किती होणार आहेत, दोन सरफेस होणार आहेत. आय होप सो की तुम्हाला हे समजलं असेल की मला काय म्हणायचं. ओके, सो इन केस ऑफ सोप बबल देयर आर टू फ्री सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ एअर. ओके, इन कॉन्टॅक्ट विथ एअर. एअर बरोबर कॉन्टॅक्ट होण्यासाठी म्हणजे किती सरफेस असतात, दोन. वॉटर काय करतो, वॉटर हा कधी कॉन्टॅक्ट होत नाही. इन द केस ऑफ ड्रॉप वॉटरचा सरफेस आणि एअरचा सरफेस एकत्र राहतात. आता इथे मात्र एअरचा आउटसाइडचा एअर आणि इनसाइड बबलचा एअर, त्याच्यामुळे इथे दोन सरफेस तयार होतात, द इनर सरफेस अँड आउटर सरफेस. फॉर अ बबल, ओके, चेंजेस टू. आता इथे काय होणार आहे की पहा की आता 2.19 मध्ये आपण काय बघितलं होतं, 8 पाय आर. ओके, 8 पाय आर डेल्टा आर. आता हा एक सरफेस असल्या कारणामुळे फक्त इथे काय झाला की हा एकच डिराइव्ह झाला इक्वेशन. पण इकडे मात्र काय होणार आहे की डीए काय होणार आहे की त्याला मला दोन सरफेस असल्या कारणामुळे मी याला इथे काय करणार, 2 ने मल्टिप्लाय करणार. मीन्स हा माझा किती होणार आहे, 16 पाय आर डेल्टा आर. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड व्हेरी वेल. सो हेन्स total increase in the surface area of soap bubble while increasing its radius by delta r is 2 into 8 pi r delta r. Same thing, the work done by the axis pressure काय होणार आहे, pi minus p naught is equal to 4 pi r square delta r. आणि t काय ॲज इट इज, आणि इथे फक्त 16 होणार. तर काय कॅन्सल होणार आहे, पाय आणि पाय कॅन्सल, एक आर कॅन्सल झाला, एक आर बरोबर डेल्टा आर आणि डेल्टा आर कॅन्सल झाले. मग 4 1 जा 4, 4 4 जा 16. मग पी आय मायनस पी नॉट इज इक्वल टू 4t अपॉन आर. सो दिस इज युअर ऍक्सेस प्रेशर. ओके, ऍक्सेस प्रेशर फॉर व्हॉट, बबल. इन द केस ऑफ बबल आय होप सो की ड्रॉप साठी तुम्ही काय पाहिलं होतं, पी आय मायनस पी नॉट इज इक्वल टू 2t अपॉन आर. अँड फॉर बबल्स वी गेट द एक्सप्रेशन that is Pi minus P naught is equal to 4t upon r. I hope so हे दोन्ही एक्सप्लेनेशन तुम्हाला समजले असतील. सो लॅप्लेस जर तुम्हाला विचारलं लॅप्लेस लॉ ऑफ स्फेरिकल डिफरन्स, तर तुम्हाला या डायग्राम ड्रॉ करून तुम्हाला बबलचं हे एक्सप्रेशन काढायचं आहे आणि ड्रॉपचं सगळ्यात प्रथम तुम्ही ड्रॉपचं काढणार आणि त्याच्यानंतर बबलचं एक्सप्रेशन डिराइव्ह करणार. आणि अशा पद्धतीने हा 4 मार्काचा किंवा 5 मार्काचा प्रश्न अपेक्षित बोर्डच्या पेपरला. आणि मला असं वाटतं की या वर्षीच्या पेपरमध्ये, या वर्षीच्या 2020च्या एक्झाम मध्ये, 2021च्या एक्झाम मध्ये 100% हे डेरिव्हेटिव्ह येण्याचे चान्सेस जास्त आहेत असं मला तरी वाटतं. आय होप सो की तुम्हाला हे डेरिव्हेशन चांगल्या पद्धतीने समजलं असेल. सो आता आपण पुढच्या कन्सेप्ट कडे वळूया की व्हॉट इज द नेक्स्ट कन्सेप्ट. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट इज दॅट कॅपिलरी एक्शन. आता कॅपिलरी ट्यूब तुम्ही पाहिली असेल ऑलरेडी, प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवलं असेल 11th स्टँडर्ड मध्ये प्रॅक्टिकल लॅब मध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही कॅपिलरी ट्यूब माहिती असेल. की कॅपिलरी ट्यूब कशी असते, इफ यू डोंट नो डझंट मॅटर, तर मी तुम्हाला व्हाईट स्क्रीन वरती घेऊन जातो, तुम्हाला दाखवतो की कॅपिलरी ट्यूब कशी असते. कॅपिलरी ट्यूब लाईक दिस वे, की अशा पद्धतीने कॅपिलरी ट्यूब असते की त्याचे दोन्ही एंड काय असतात, की दोन्ही एंड जे असतात ते अतिशय काय अशा पद्धतीने थिक कॅपिलरी ट्यूब असते, एकदम बारीक असते. त्याचा जो रेडियस आहे ना, रेडियस तो खूप थिन असतो, म्हणजे अगदी निग्लिजिबल 1 मिलीमीटर इतका असतो. आणि ह्याचा हा वरचा एंड सुद्धा काय असतो, तर तुमचा तो ओपन एंड सुद्धा काय असतो, तर ओपन असतो. ओके, हा एंड देखील तुमचा ओपन असतो आणि हा बॉटम एंड सुद्धा त्याचा ओपन असतो. या ट्यूबची रचना अशी काय असते की याच्यामध्ये लिक्विड राईज पण होतं आणि फॉल पण होतं. आय होप सो की तुम्हाला कॅपिलरी ट्यूब जर अंडरस्टूड झालं असेल किंवा लक्षात आलं असेल, तर तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये जर पाहिलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी ती आठवत असेल. तर त्यांचे प्रॅक्टिकल्स 11th ला घेतले त्यांच्या कॉलेजने, त्यांना कदाचित ती कॅपिलरी ट्यूब काय हे तुम्हाला समजलं असेल. तर या कॅपिलरी ट्यूब बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायची आणि त्याचे ऍक्शन्स कसे असतात आणि कॅपिलॅरिटी म्हणजे काय हे आपल्याला या टॉपिक मध्ये लर्न करायचं.
सो ट्यूब हॅविंग अ व्हेरी फाईन बोर. बोर म्हणल्यावरती इथं एक गोष्ट लक्षात घ्या की डायमीटर बघा, डायमीटर बरोबर. कॅपिलरी ट्यूब म्हटलं तर सर्क्युलर फॉर्म मध्ये अँड इज इक्विव्हॅलेंट टू 1 मिलीमीटर. म्हणजे विचार करा की किती स्मॉल असते. ओके. आणि ॲट ओपन ॲट बोथ द एंड्स इज कॉल्ड ॲज कॅपिलरी ट्यूब. बरोबर आहे. म्हणजे या दोन्ही एंडला ओपन असतं त्याला आपण कॅपिलरी ट्यूब म्हणतो. एमसीक्यू पॉइंट ऑफ प्रश्न आहे की कॅपिलरी ट्यूब have a bore of equivalent to nearly equivalent to how many meter? 1 millimeter. Okay. If one end of a capillary tube is deep in a liquid which partially or completely wets the surface of capillary like water in glass, the level of liquid in the capillary rises. Now it is very important. See this word completely. Liquid which partially or completely wets the surface. म्हटल्यावरती काय लिक्विड वेट्स द सरफेस मीन्स व्हॉट की अशा पद्धतीचं लिक्विड की वेट्स म्हणजे काय तर स्प्रेड होणे असं मी म्हणेल इथे. काय म्हणणार आपण स्प्रेड म्हणजे काय पसरणे. म्हणजे असं लिक्विड की जे काय होतं की ते सरफेस वरती जर आपण ठेवलं कुठल्याही सरफेस वरती तर ते काय होतं की स्प्रेड होतं. तर स्प्रेडला आपण वेट्स म्हणू शकतो. वेट्स म्हणजे पसरतं. म्हणजे असे लिक्विड की जे पसरतात एका जागेवरती स्टेडी राहत नाही त्याला आपण काय म्हणतो की कम्प्लिटली वेट्स लिक्विड सरफेस असं आपण म्हणतो. तर अशा पद्धतीच्या लिक्विड मध्ये जर आपण ही कॅपिलरी ट्यूब जर इन्सर्ट केली किंवा डीप केली तर त्याची ती लिक्विड लेवल जी आहे ती काय होते की राईज होते म्हणजे त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये ती हळूहळू वाढायला लागते. एका लक्षामध्ये हळूहळू वाढायला लागते. ओके. सो दॅट इज कॉल्ड कॅपिलरी राइजेस. म्हणजे त्या ट्यूब मध्ये ते लिक्विड काय होतं की फिलअप व्हायला सुरुवात होतं. एका लक्षामध्ये फिलअप व्हायला सुरुवात होतं एका सर्टन एका लेवल नंतर. नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला डायग्राम पण आहेत तर आपण डायग्राम वरून पण आपण ते कन्सिडर करूया की वेट लिक्विड सरफेस काय असतं किंवा लिक्विड वेट्स द सरफेस म्हणजे ऑफ कॅपिलरी म्हणजे नेमकं काय हे देखील आपण नेक्स्ट स्क्रीन मध्ये पाहूया. ओके. सो इथे फक्त कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की वेट्स म्हणजे काय की जे पसरणारे लिक्विड आहेत स्प्रेड होणारे लिक्विड आहेत. त्या लिक्विड मध्ये जर मी माझी कॅपिलरी ट्यूब टाकली तर त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड काय होतं की फिलअप व्हायला सुरुवात होतं म्हणजे रायझिंग अप. त्याच्यामध्ये ते लिक्विड भरायला सुरुवात होते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ऑन द अदर हँड इफ द कॅपिलरी ट्यूब इज डीप इन अ लिक्विड विच डज नॉट वेट इट्स सरफेस. वेट इट्स सरफेस लाईक अ मर्क्युरी जर तुम्ही बघितलं तर मर्क्युरी कुठल्याही सरफेस वरती स्प्रेड होत नाही किंवा फ्लो होत नाही. आपण लास्ट टाइम पण म्हणजे जसा आपला हा चॅप्टर सुरू झाला जसा आपण हे कन्सेप्ट पाहत आलो की वॉटर फ्लो होतोय पण मर्क्युरी मात्र फ्लो होत नाहीये. सो अशा पद्धतीच्या लिक्विड मध्ये जर ती कॅपिलरी ट्यूब जर मी इन्सर्ट केली तर कॅपिलरी काय होतं ड्रॉप्स म्हणजे काय फॉल. म्हणजे त्याच्यामध्ये जर ते इनिशियली ते भरलेलं असेल पण नंतर मात्र काय होतं की ते फॉलिंग व्हायला सुरुवात होतं. मग अशा पद्धतीच्या ज्या फेनॉमेनन आहेत की राईज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड inside the capillary tube when it is deep in the liquid is called as a capillarity. Okay. The phenomena of rise or fall of a liquid inside a capillary tube. Capillary tube मध्ये नॉट म्हणजे कुठल्या एका कुठल्या भांड्यात किंवा कुठल्या बेकर मध्ये नाही तर कॅपिलरी ट्यूब मध्ये लिक्विड राईज होणं आणि लिक्विड फॉल होणं इनसाइड द कॅपिलरी ट्यूब या फेनॉमेननला ज्यावेळेस आपण ती कॅपिलरी ट्यूब त्या लिक्विड मध्ये टाकतो त्याला आपण कॅपिलॅरिटी असं आपण म्हणतो. आय होप सो की तुम्हाला कॅपिलरी फॉल म्हणजे काय हे देखील समजलं असेल आणि कॅपिलरी राईज म्हणजे काय हेही तुम्हाला समजलं असेल. वेट सरफेस ऑफ लिक्विड तेही समजलं असेल आणि कॅपिलॅरिटी म्हणजे काय याही गोष्टीचा तुम्हाला कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजला असेल. मग आता एक सिंपल आहे की कॅपिलरी ऍक्शन्स म्हणजे कॅपिलॅरिटी इज इन ऍक्शन. तर त्याचं काय परिणाम होतो. सगळ्यात महत्वाचं उदाहरण त्यांनी इथे दिलेलं आहे बघा की एक्झाम्पल आहे की ऑइल रायजेस अप द विक ऑफ लॅम्प. तर व्हॉट यू मीन बाय विक ऑफ लॅम्प. पूर्वी बघा की पूर्वीची लोक जी होती आपल्या घराकडे लाईट नव्हते गावाकडे तर चिमणी नावाचा प्रकार वापरायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसेल आणि आपले आता सगळे विद्यार्थी मॉडर्न जमान्याचे आहेत ना त्याच्यामुळे सगळ्यांना कोणाला माहित नसेल. पण ज्यांना कोणाला माहित असेल त्यांनी विचारा किंवा जर घरामध्ये तुमचे पूर्वज असतील आजी आजोबा त्यांना विचारा की चिमणी म्हणजे काय. किंवा त्याच्यापेक्षाही अतिशय चांगलं उदाहरण आपण देवाजवळ रोज दिवाबत्ती करतो बरोबर किंवा दिवाळीच्या मध्ये पंत्या आपण लावतो. तर पंत्यांमध्ये आपण काय करतो की कापूस टाकतो आणि त्याच्यामध्ये ऑइल टाकतो राईट.
मग ते ऑइल मला एक कधी विचार आला का ते पंथीमध्ये ज्यावेळेस आपण ऑइल टाकतो, कापूस लावतो आणि किंवा समईमध्ये आपण कापूस टाकतो, सत्यनारायणची पूजा वगैरे असेल, ते ऑइल काय होतं की ती कॅपिलरी ऍक्शन प्रमाणे ते ऑइल त्या कापसामधून हळूहळू हळूहळू राईज अप होत असतं आणि म्हणून तो लॅम्प जोपर्यंत किंवा ती जी पंथीतला दिवा आहे किंवा आपण जी वात आहे ती वात जोपर्यंत तुमच्या त्या पॉटमध्ये किंवा समईमध्ये किंवा त्या पंथीमध्ये जोपर्यंत ऑइल आहे आणि जोपर्यंत ते राईज अप होत असतं आणि जरी संपलं पूर्ण ऑइल त्या समईमधला तरी जोपर्यंत त्या कापसामध्ये ऑइल राईज अप होत असतं ड्यू टू व्हॉट कॅपिलॅरिटी ऍक्शन्समुळे तो दिवा किंवा तुमची ती वात जळती राहत असते, पेटलेली असते. ओके, आय होप सो की तुम्हाला पहिला एक्झाम्पल चांगल्या रीतीने समजला असेल. नंतर सांगितलं त्यांनी क्लोथ रॅक सर्च द वॉटर. आता क्लोथ रॅक, आता सगळ्यात इथे मी सिंपल एक्झाम्पल देईल तुम्हाला. क्लोथ रॅक म्हणजे सकाळी सकाळी आपण आंघोळ करतो, आंघोळ केल्यावरती काय करतो, टॉवेलने आपलं काय करतो की संपूर्ण अंग वगैरे आपण कोरडं करतो. तो टॉवेल काय करतो की टॉवेल म्हटल्यावर तो वॉटर काय करतो की शोषून घेतो. दॅट इज अ वन काइंड ऑफ द कॅपिलॅरिटी ऍक्शन. ओके, आय होप सो की यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल. वॉटर राईज अप द क्रिझिव्ह इन अ रॉक. आता कधी कधी बघा की दगडामध्ये असे छेद पडलेले असतात, त्यामध्ये पण तुम्ही जर वॉटर लेवलच्या वरती थोड्या प्रमाणामध्ये ते पाणी पाझरलेलं असतं. ओके, सॅप अँड वॉटर राईज अप इन द टॉपमोस्ट लिव्ज इन अ ट्री. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की अगदी मुळापासून ते पानापर्यंत काय होतं की पाणी जात असतं आणि मग ही कुठली ऍक्शन आहे, ही कॅपिलॅरिटी राईजची ऍक्शन आहे की त्या पानापर्यंत लिव्ज ऑफ द ट्री, लिव्ज इन अ ट्री तिथपर्यंत मुळामध्ये आपण पाणी कुठे घालतो, मुळाशी, आणि ते मुळांच्या मार्फत ते कुठपर्यंत जाते तर त्या लिफ्ट पर्यंत, जे की वरती एकदम हाईटला आहे. सो दॅट इज ऑल्सो इन वन काइंड ऑफ द कॅपिलॅरिटी राईज ऍक्शन. ओके, सो ब्लोटिंग पेपर ऍब्झॉर्ब्स इन, तेही तुम्ही बघितलं असेल. तुमच्या साध्या पेपरवरती जरी तुम्ही जर एखादी इंक सांगली तर तुम्ही लगेच त्याच्यावरती पेपर टाकला तर पेपर टाकल्यावरती तो इंक काय करतो, ऍब्झॉर्ब करतो. सो ह्या सगळ्या ऍक्शन कशा आहेत तर कॅपिलरी राईजच्या ऍक्शन्स आहेत. आय होप सो की तुम्हाला कॅपिलरी ऍक्शन मधल्या त्या सगळ्या ऍक्शन्स तुम्हाला चांगला अंदाज आला असणार आहे. सो वेन कॅपिलरी इज डीप इन अ लिक्विड, two effects can be observed. Number one, the liquid level can rise in the capillary. Okay, that is a water in glass capillary. And B, liquid level can fall in the capillary, that is mercury in glass capillary. Here we discuss a quantitative arguments to explain the capillary fall. मग आता आपण काय करूया की कॅपिलरी फॉलच्या बाबतीमध्ये पण आपण अभ्यास करूया. कॅपिलरी राईजच्या बद्दल आपल्याला बरीच उदाहरणं आहेत. बट व्हॉट अबाउट द कॅपिलरी फॉल्स, मर्क्युरी आणि ग्लास याबद्दलचा जर आपण विचार केला तर हा कॅपिलरी फॉलचा एक्झाम्पल होऊ शकतो. आय होप सो की तुम्हाला कॅपिलरी म्हणजे काय, कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय हे तुम्हाला चांगल्यापणे समजलं असेल. वेट सरफेस ऑफ लिक्विड किंवा वेट सरफेस ऑफ द कॅपिलरी म्हणजे काय ते देखील तुम्हाला समजलं असेल. कॅपिलॅरिटी ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. मे बी 1 मार्कला किंवा एमसीक्यू पॉइंट ऑफ ला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो एमसीक्यू पॉइंट्सला. इफ वी हॅव completely wets of the surface of capillary, then capillary action which falls or down or rise, तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की at that time completely wet असेल तर काय होते, कॅपिलरी ऍक्शन राईज होते, आणि कम्प्लिटली वेट नसेल तर काय होते, कॅपिलरी ऍक्शन फॉल होते किंवा ड्रॉप होते. आय होप सो की तुम्हाला या स्लाइडवरचा कन्सेप्ट बऱ्यापैकी समजला असेल. इट्स अ व्हेरी इझी. ओके, सो आय विल मूव्ह ऑन द नेक्स्ट स्लाइड. सो दिस इज द कॅपिलरी फॉल. ओके, आता इथे चांगल्या पद्धतीने त्याचे एक्सप्लेन करून दिलेले. सो जस्ट रीड वन बाय वन अँड देन आय एक्सप्लेन. ओके, सो कॅपिलरी फॉल. कन्सिडर अ कॅपिलरी ट्यूब इन अ लिक्विड विच डज नॉट वेट द सरफेस. ऑलरेडी मी सांगितलं डज नॉट वेट म्हटल्यावरती कुठलं सरफेस झालं ते तर तुमचं जो लिक्विड फ्लो होत नाही किंवा स्प्रेड होत नाही असं लिक्विड, त्याला मी आता आपण म्हणतो वेट सरफेस. ओके, फॉर एक्झाम्पल इन मर्क्युरी. आता इथे कन्सिडर करा की संपूर्ण मर्क्युरी. द शेप ऑफ मर्क्युरी मिनिस्कस इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स. आता लक्षात घ्या की मर्क्युरी म्हटल्यावरती तो अप्पर कॉन्व्हेक्स झालेला आहे, बरोबर, अशा पद्धतीने, राईट, कारण तो काय स्प्रेड होत नाही. ओके, सो इन द कॅपिलरी इज अप्पर कॉन्व्हेक्स. ओके, सो इट्स अप्पर कॉन्व्हेक्स. ओके, अप्पर कॉन्व्हेक्स म्हटल्यावरती अशा पद्धतीने तो आहे. कॉन्केव्ह म्हटल्यावरती असा म्हणजे कॉन्केव्ह इन
इनसाइड आहे त्याच्यामुळे त्याला अप्पर कॉन्व्हेक्स आपण म्हणतो. एका लक्षामध्ये कॉन्केव्ह म्हटल्यावरती हा टाईप झाला, कॉन्व्हेक्स म्हटल्यावरती हा टाईप झाला, राईट. सॉरी, कॉन्केव्ह म्हटल्यावरती असा झाला आणि कॉन्व्हेक्स म्हटल्यावरती असा झाला, पण तो आता अप्पर कॉन्व्हेक्स सांगितलं आपल्याला एका लक्षामध्ये. सो कन्सिडर द पॉइंट ए. आता हा ए, बी, सी अँड डी, सी अँड डी सच दॅट इन फिगर. म्हणजे हा जो आहे हा कशावरती आहे, अप्पर कॉन्व्हेक्स वरती हा पॉइंट आहे आणि हा इनसाइड द कॉन्व्हेक्स आहे. आणि ए आणि सी सिमिलरिटी आणि बी आणि डी पण सिमिलर आहे. मग आता बघा, पॉइंट ए जस्ट अबोव द कॉन्व्हेक्स सरफेस. ओके, कॉन्व्हेक्स सरफेस अँड इनसाइड द कॅपिलरी, कॅपिलरीच्या आतमध्ये. लक्षात घ्या, पॉइंट बी इज जस्ट बिलो द कॉन्व्हेक्स सरफेस इनसाइड द कॅपिलरी. Point C just above the plane surface, okay, just above the plane surface outside the capillary, outside the capillary. And point D just below the plane surface outside the capillary and below the point C. म्हणजे C आणि D it's very close to each other. C and D are very close to each other. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्या. ओके, सो आता इथे काय होणार आहे की PA it's a pressure on A, PB it's pressure on B, PC is pressure on C and PD is the pressure on D. Okay, be the value of the pressure at point BA, B, C, D respectively. Okay, so as discussed previously, the pressure on the concave side, okay, pressure on the concave side, म्हणजे इथे जर pressure असेल, okay, is always greater than the outside or on the convex side. आणि आपण प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलं होतं की कॉन्केव्ह साइडचा प्रेशर हा ऑलवेज कसा असतो, कॉन्केव्ह म्हटल्यावरती कॉन्केव्ह साइडचा प्रेशर हा कॉन्व्हेक्स साइड पेक्षा जास्त असतो. सो पीबी इज ऑलवेज ग्रेटर दॅन पी. मग ऍज द पॉइंट ए अँड सी ऍट द सेम लेवल द प्रेशर ऍट बोथ द दिस पॉइंट इज द सेम. म्हणजे पी आणि पी सी हा सेम लेवलला असल्या कारणामुळे याचं प्रेशर कसं असणार आहे, सेम. कारण ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की ते आपण हायड्रॉलिक ब्रेक आणि हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये बघितलं होतं की प्रेशर सेम म्हटल्यावरती लेवल पण सेम राहते. सो पीए इज इक्वल टू पीसी. त्याचबरोबर बिटवीन द पॉइंट सी अँड डी द सरफेस प्लेन हे दोन्ही एकमेकांच्या अगदी नियर बाय आहेत. मग याचं जेवढं प्रेशर तेवढं याचं प्रेशर, म्हणजे दोघांचं प्रेशर इक्वल म्हटल्यावरती तो एच्या पण प्रेशरच्या इक्वल असणार आहे. मग दॅट्स वाय पीसी इज इक्वल टू पीडी इज इक्वल टू पीए. मग या तिघे मिळून एकाच प्रेशर मध्ये अंडर काम करतायत. बट पीबी इज रादर दॅन डी, म्हणजे ह्याचा प्रेशर या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. सो पीबी इज ऑलवेज ग्रेटर दॅन पीडी. बट द पॉइंट बी अँड डी आर ऍट द सेम होरिझॉन्टल लेवल. आफ्टर बघा, सुरुवातीला तो राईज अप झाला, नंतर काय झाला की या ए आणि सी च्या लेवलने काय होतंय की तो सेम झाला. पण त्याच्यानंतर मग काय होतं की हा ग्रेटर होतो. मग काय होतं की तो मगाशी सांगितलं की मर्क्युरी हा फ्लो होत नाही. मग त्याचा प्रेशर बी आणि डी हे एका लेवलला येण्यासाठी यांचा प्रेशर पण इक्वल होण्यासाठी काय होतो की हा कॅपिलरी ट्यूब मधला जो मर्क्युरी आहे तो लेवलाइज होतो, एका सेम लेवलला येतो ड्यू टू व्हॉट, द एक्सटर्नल प्रेशर. अँड इन ऑर्डर टू मेंटेन द सेम प्रेशर द मर्क्युरी इन द कॅपिलरी rushes out of the capillary, and because of this there is a drop level of the mercury inside the capillary as shown in this figure. आणि यांचा प्रेशर इक्विव्हॅलंट होण्यासाठी, यांच्या तिघांच्या बरोबर इक्विव्हॅलंट होण्यासाठी तो मर्क्युरीचा प्रेशर काय होतो की हळूहळू त्याचा ड्रॉप होतो आणि तो एका लेवलला येतो. आणि त्या लेवलला आल्याच्या नंतर डी आणि बी चा जो प्रेशर आहे तो लेवलाइज होतो आणि त्याच्यामुळे कॅपिलरी मध्ये आपल्याला शो होतं की तो प्रेशर काय झाला की राईज झाला, किंवा सॉरी इट्स नॉट राईज, इट्स अ फॉल. राईज म्हणल्यावरती अप होणार, तो फॉल झाला म्हणजे खाली आल्यामुळे तो इक्वल लेवलला झाला असं आपण इथे म्हणतो. सो दिस इज अबाउट द कॅपिलरी फॉल. आय होप सो की कशा पद्धतीने तो कॅपिलरी फॉल झाला, कारण हा आणि हा प्रेशर इक्विव्हॅलंट लेवलला पाहिजे, सेम लेवलला पाहिजे आणि सेम प्रेशर मेंटेन व्हायला पाहिजे. म्हणून मर्क्युरी मधल्या लिक्विड मध्ये हा जो कॅपिलरी मध्ये काय होतो, फॉल होत असतो. हा प्रश्न तुम्हाला मे बी बोर्डला येऊ शकतो. ओके, आय होप सो यू कॅन अंडरस्टूड व्हेरी वेल. सो सेम केस कॅपिलरी रायझेसच्या बाबतीमध्ये इथे मला जरा थोडंसं टायपिंग करणं माझी मिस्टेक झाली. पी ए हा इथे खाली पाहिजे होता आणि बी हा इथं खाली पाहिजे होता. पी ए इज ग्रेटर दॅन पी बी असं पाहिजे. आय थिंक मी आपली व्हिडिओ कंप्लीट झाल्याच्या नंतर मी ते व्यवस्थित करून तुम्हाला पीडीएफ फॉर्म मध्ये मी देण्याचा तो प्रयत्न करतो.
कॅपिलरी राईज म्हटल्यावरती काय सेम थिंग की जिथे काय होणार आहे की इथे आता हा वॉटर लेवल आहे, ज्यावेळेस तुम्ही कॅपिलरी टाकता त्यावेळेस याचाही प्रेशर काय असतो की ऍज वी नो की कॉन्केव्ह प्रेशर, कॉन्केव्ह साईडचा प्रेशर हा ऑलवेज ग्रेटर असतो, म्हणजे हा प्रेशर ग्रेटर आहे. पण याच्यामध्ये पीए इज ग्रेटर दॅन पीबी, पण पीए हा पीसीच्या इक्वल आहे, हे दोन्ही सेम लेवल आहे. मग पीसी हा डीच्या लेवलला आहे म्हटल्यावरती व्हेरी क्लोज टू इच अदर म्हटल्यावरती हे तिन्ही प्रेशर इक्वल झाले. मग याच्यामध्ये कोणाचा प्रेशर जास्त झाला, एचा प्रेशर जास्त झाला. मग आता एचा प्रेशर जास्त झाला म्हटल्यावरती पीसी आणि पीए, पीसी आणि पीडी हे प्रेशर कसे इक्विव्हॅलेंट झाले. पण टू मेंटेन द सेम लेवल, पीडी आणि बीडी हे काय पाहिजे, इक्वल लेवलला पाहिजे. म्हणून या केसमध्ये काय होतं की तुमचा प्रेशर काय होतो, इन्क्रीज होऊन जातो आणि म्हणून इथं लिक्विड काय होतं, लिक्विड प्रेशर राईज अप होतो आणि मग हे दोन्ही एका लेवलला येतात. अशा पद्धतीने ही कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉलचा कन्सेप्ट आपण या इथे पाहिला. सो आय होप सो की तुम्हाला आजचा हा जो पूर्णपणे व्हिडिओ आहे हा तुम्हाला ह्या व्हिडिओ मधले सगळे कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजले असतील अशी आशा करतो. आणि मी इथे हा आपला पार्ट नंबर 6 इथे थांबतो आणि पुढचे जे कन्सेप्ट आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करूया. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.